अंजली ताई, ओ अंजली ताई, आले आले. बोला. अहो अंजली ताई, का आला नाही तुम्ही बारशाला? हो, गोदाक्कांची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे नाही येत आला. काय झालंय? बीपी अचानक हाय झाला. अरे देवा, मग आता? काही नाही, डॉक्टर येऊन गेलेत, तपासून गेले, गोळ्या दिल्यात, आता बरं आहे म्हणा. ते नाही, बोलायचं होतं जरा तुमच्याशी. चला की तिकडे बसूया. हो या ना, बसा. अंजली ताई, तुम्ही आज आला ना, लई घोळ झालाय बघा. काय झालं? अंजली ताई, समध्या बायका तुमची वाट बघत होत्या आणि अचानक वहिनी साहेब आल्या आणि हे मोठ्या मोठ्या बडाया मारायला लागल्या. मग गावातल्या समध्यांची कशी काळजी हाय, माणसांची कशी कदर हाय, ही म्हणून जी काय कॅसेट लावलेली म्हणून सांगतो तुम्हाला. आपण अंजली तर येतो म्हणले होत्या ना. आता इलेक्शनच्या आधीच सरपंच म्हणून मिरवायला समधीकडं कस काय टाइम गावणार मग. चला नाव अनाउन्स करूया. पण अंजली कशाला ठेवायला पाहिजे? लई शहरी वाटायलंय. आपलं गावाकडचं बघा की काय तर. हा, तुम्ही का नाही नंदिता नाव ठेवा. नंदीच्यापेक्षा अंजलीच बरं वाटते. अहो एक तर समजीचं ना तुमच्यावरती नाराज आहेत, त्यात ह्या येऊन हे समजा बोलून डाव साधून गेल्या. तुम्हाला सांगतो अंजली ताई, एक तर सकाळी तुम्ही रॅलीला आला नाही सा, त्यात आता बारशाला आला नाही. असं झालं तर समधी लई नाराज होतील हो आपल्यावर. हो पण गोदाक्का आजारी असताना मी कशी येऊ? मी घरातल्या माणसांची काळजी नाही घेऊ शकले तर बाहेरच्यांची काय घेणार? हे समजा मला कळतंय अंजली ताई, खरं बाहेरच्या माणसांनी कसं कळणार? या घरगुती कार्यक्रमात राजकारण करून वहिनी साहेबांनी व्यवस्थित डाव साधलाय बघा. लोकांनी कॅप्चर करायला किती वेळ लागतोय सांगा? लोकांना कॅप्चर करण्यापेक्षा मला गोदाक्कांची तब्येत जास्त महत्वाची. हे समजा मान्य आहे, खरं या असं होऊन उपयोग नाही बघा. चला बाई. राणा भाऊजी, काय एक नंबर झाला का नाही कार्यक्रम. चंदी बसल्या बघा तिकडच घोगऱ्या खात. म्हणत होती बायका आमचं लई कौतिक करत होत्या म्हणून. अरे वा, चांगले की. म्हणजे आपला प्रचार बी व्हायला लागला म्हणायचा. वय वय राणा भाऊजी, तुम्हाला सांगतो, आम्ही जर असल्या 4-5 कार्यक्रमाला जाऊन आलो का नाही तर समध्या बायकांची मतं आम्हाला फिक्स आहेत बघा. बघा, ऐका, इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस लोकांचं समजणं लई महत्वाचं असते. लई फायदा होतो त्याचा. आता वाटणाऱ्या किरकोळ गोष्टी होत्या इलेक्शन मध्ये लई महागात पडतील बघा आपल्याला. हो पटतंय मला, पण हो, गोदाकाची तब्येत कशी आहे? बरी आहे आता. अंजली ताई, म्या गोदाकासनी भेटू देते. हो गोदाकाला गोळ्या दिल्या ना हो? हो वय वय दिली की एका वाज. हे बघा राणा भाऊजी, गोदाक्कांची जिम्मेदारी आता आम्ही घेतल्या नवं, मग आम्ही ती नीट पार पाडतो. घरच्या आणि सामाजिक अशा दोन्ही बी जिम्मेदाऱ्या आम्ही नीट पार पाडतो. तुम्ही काय काळजी करू नका. आले. वहिनी, हा इकडे या की जरा. बोला ना. हे बघा, तुम्ही सांगितलं त्याचे पैसे, हे तुमचे ATM. थँक्यू. आता काही अडचण नाही. आता आपण लागतील तसे खर्च करू शकतो. मिंचेकरांचं बिल द्यायचंय ना, तुम्ही भेटाल तेव्हा देऊन टाका. होय. थँक्यू. राणा भाऊजी, अहो राणा भाऊजी, जाऊबाई नियमाच्या बाहेर खर्च करायला. नियमानुसार 5,000च्या वर खर्च करायचा नसतोय हे सांगा बरं त्यासनी. नाहीतर अख्ख्या जगाला ज्ञान शिकवायच्या आणि स्वतः मात्र नियम मोडायच्या.
नाही वहिनी, त्या नियम नाही मोडणार. कव्या कव्या पाणी दे चिमणी चिमणी वारा घाल कव्या कव्या पाणी दे चिमणी चिमणी वारा घाल. पास टाइमपास करते श्रीगिरो. कुठे पेन्सिल? हे घे, किती पडल्या बघ. नुसता कचरा करून ठेवलास. मग ते काय पैसे मी मोजू नको, मी मोजले. तू कर ते. लाडू ठेवते. ऐक, आता मी तुला थोडे पैसे देते. ते किती आहेत ते तू मोजायचं, म्हणजे कळेल आपल्याला तुझं गणित किती पक्क आहे ते. हा, मोज. एक एक दोन नाही मोजायचंय, 200च्या नोटा आहेत ना त्या. मग कसं मोजायचं बरं एक काम कर, हे धर, तू 1 2 असंच मोज, मग आपण त्याला 200 नी गुणूया. हा एक हा, इथे ठेव. दोन बघ बघ 2 आले आहेत. तीन चार पाच हो, 7 हा 6 6 जरा इकडे येतं काय? हा 7 ते 6 राहिला. तुम्ही निवडणुकीला एवढे पैसे खर्च करणार? हो, माझ्या पगारातले. नाही, तो विषय नाही, पण ती 5,000ची अट आहे ना बघ, मग एवढं पैसे? तुम्हाला असं वाटतंय का की मी नियमाबाहेर जाऊन खर्च करणार आहे? नाही, तसं नाही, पण आताच तुम्ही वय म्हणला की. हे पैसे माझ्या एकटीसाठी नाही. आमच्या पॅनल मधले सगळेच लोक काही श्रीमंत नाही, म्हणून हे पैसे सगळ्यांचे मिळून आहेत आणि प्रत्येकी 5,000च्या खालीच आहेत. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. मग काय काळजी नाही. तुम्ही माझ्यावर शंका घेतली. अहो नाही, शंका नाही. उलट वहिनीने आपल्याला सावध केलं बघा. ते 5 पेक्षा जास्त खर्च करून चालणार नाही ना बघ, म्हणून. तुम्हाला जाऊबाईंचंच बरोबर वाटणार. असं ठीक आहे, ठीक आहे. घर खर्चासाठी. अहो, घर खर्चासाठी तुमचं पैसे कशाला? का म्हणजे घर माझं आहे आणि मी या घरासाठी काहीतरी करावं असं मला वाटतं म्हणून. अहो पण आणि वहिनींना सांगा तुम्ही काही काळजी करू नका म्हणा. आम्ही सगळं नियमातच करणार. तुम्ही नियमाप्रमाणे सगळं करा म्हणजे झालं. बघू किती झाले? 20 20. हा, मग आता हे बघ, इथे 20 गुणिले 200 असा गुणाकार करायचा. धर, कर आणि नीट. राणादा सांग की तुझं कर. हो, मी काही शंका घेत नव्हतो तुमच्यावर. राणादा पैसे किती ते कळना झालंय. हे आपण गुणाकार करू. उगाच बोललो. काय ते काय नाही, तू कर ते काय ते गुणाकार कर. तू सांग की अरे मी शाळेत जातोय का तू? मोठा कोण आहे? मी. मग तू सांग. आता या बाईचा कशाला फोन आलाय? हा ताई, बोल ताई. ताई, ताईडे भरणं ताई. आमचं कर्तृत्व कळलं म्हणायचं. चांगलंय चांगलंय.
नाही म्हणजे तू सांगितल्याशिवाय कसं कळणार ना? काय झालं? म्हणजे तुला माहित नाही नाही ग, काय माहित नाही. म्हणून तू राजकारणात मागेच बघ. राजकारणात की नाही समद्या खबऱ्या ठेवायच्या असतात धर्माच्या भावा. बरं आता काय खबर आहे ते सांगशील का नाही? अरे काही नाही, गावात एकाचं बारसं होतं आज. त्या पोरीचं नाव ठेवण्याचा मान आम्ही मिळवला. पोरीचं नाव ठेवून आम्ही आमचं नाव मोठं केलं अख्ख्या गावात. याला म्हणायचं राजकारण, नाहीतर तू जे करल ते अंगलट. हे बघ ताई, माननीय परेश पाटलाला इतक्या हलक्यात घेऊ नकस. नाही नाही नाही. आम्ही तुला कशातच घेत नाही र, तू त्याची काळजीच करू नकस. फक्त तुझ्यामुळे फुटणाऱ्या 2-4 मतांनी आम्हासनी निवडून येण्यात मदत होईल, एवढंच काय ते आमच्या मनात. बरं पुढं ते ना बघ, जाऊबाईंची आम्ही कशी जिरवली ते काही सांगितलं नाहीस खरं तू. अख्ख्या गावात आता आमचं लई महत्व वाढलंय, ध्यानात ठेवायचं. चांगलाय की मग. चांगलाय. ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं. ठेवू काय फोन? हो ठेव की ठेव. हा काय माननीय परेश पाटील, बापू एवढं वैतागलाय काय? अरे कसली चिंता लागली आहे बापू? या अंजलीच्या बाजूने अख्खं गाव उभं आहे. ही आमची तायडी आता स्वतःची इमेज सुधारायला निघाली, मग मी का बसायचं? अरे तेच तर तुला सांगवलंय मर्दा, तू या गावात तुझी इमेज बनव. अरे एक डाव भजन कीर्तन ठेवल्यामुळं गावात इमेज बनत नाही र. नाही बरोबर आहे बापू, नाही पटलंय. ते कीर्तन बोलवलं त्यात काय झालं? समजा लक्ष त्या महाराजाकडे, माझ्याकडे कोणच बघायला तयार नाही. नाहीतर काय बापू, समजा जुनं डाव आपल्या अंगावरच उलटा लागल्यात. काहीतरी वेगळं केलं पाहिजे हो. काय करणार आहेस तू? काय करायचं बापू? असं काहीतरी करायला पाहिजे ज्यानं गावच्या तोंडचं पाणीच पळालं पाहिजे. काय ग, पाणी आलं का तुमच्याकडं? नाही ना मग, अचानक काय झालं गे ह्याला पाण्याला? काय माहित, एकनाथनं पाणी सोडायचं विसरला वाटतं. तसंच वाटतंय बघ. डोक्याला ताप झाले पाणी नाही. काय नव्हतं बाई. पाण्याला पण आजच दांडी मारायची होती. घरात एवढा पसारा पडलाय आणि त्यात एक काम लागले. ते ना पांढरा काय झाले आज? मला जाणार होतो, हे काम लागलं मागं बघ. काल मोटर सुरू करायला विसरला काय ना? आता काय माहित, अरे सरपंच नसल्यापासून कोण वाढ जोडला ना ग्रामपंचायतीला बघ. तर काय एकदा इलेक्शन कधी होत्या काय कळण झाले बघ. होय होय होय, चल. पाण्याचं काय करायचं? अवघड झाले. त्या एकनाथला ढाब्यावर घेतलंच पाहिजे. पाणी नाही म्हणून सांगितलं तर आम्ही काय ते केलं असतं. पाणी का नाही आला? आम्ही काय आडाच पाणी काढायचं काय मग? काय एकदाच घरी धडा शिकवायलाच पाहिजे. हे घ्या गोळी आजची. गोदाक्का, अहो तोंड वाकडं करू नका हो. आम्हासनी माहिती तुम्हाला गोळ्या खाऊ वाटत नाहीत, पण न खाऊन तरी कसं काय चालेल बरं? हा, हे बघा, आम्ही जिम्मेदारी घेतल्या तर ती आम्हासनी नीट पार बी पाडू द्या. घ्या ती गोळी, घ्या. होय गोदक्काला अजिबात सुट्टी देऊ नका बघा. टायमाला गोळी द्या. नाही तुम्ही त्याची काही काळजीच करू नका. ठीक आहे. अगं राधे, इकडे ये आधी, इकडे ये. काय ग? अगं घरात पेशंट आहे माहितीये ना व? किती लेट आलीस ग? अहो आता काय सांगायचं तुम्हासनी? आवाज पाणी चाललं नाही घरात. राधे, अगं तुझ्या घरात पाणी आलं नाही, मग आम्ही काय करायचं? नाही वनी साहेब, गावात कुणाच्याच नळाला पाणी नाही आलं. ते का म्हणून काय माहित, सगळे एकनाथच्या नावानं खडं फोडत होती. बस मला वेळ व्हाय ना गो, म्हणून आलो तसाच बिगी बिगी. आपल्या घरात आले काय? अहो आता आपल्याला तर काय माहित, आपल्या घरातलं पाणी राधी भरत्या, तीच नाही आली तर कसं कळणार बरं? अहो आता बाहेर कुठं बी पाणी नाही, म्हणजे आपल्या घरात बी नसणारच की. चला, मला आपल्या पाण्याची सोय करायला पाहिजे. मी घागरी घेऊन जातो विहिरीवर. चला तुम्हासनी घागरी देतो मी.
काल दवंडी दिली ती का की गावात पाणी येणार नाही म्हणून? नाही ना अचानकच झालेलं दिसते, बघून यायला पाहिजे. सुरेश भाजी चला निघूया. त्यांना बरं नाही त्यात आज पाणी नाही आलं. आजचा एक दिवस तुमचा प्रचार बुडला तर चालणार नाही काय जाऊबाई? पाणी आलं नाहीये? हा मग तुम्हाला माहित नाही वय काय हे जाऊबाई? म्हणजे तुमचं घरात लक्षच नाही म्हणायचं की हो. अहो अख्ख्या गावात पाणी आलेलं नाही, आपल्या बी घरी नाही आलं. असं कसं? अहो, तेच तर बघून यायचंय. इकडे हिरीवर माणसं जमल्यात म्हणून. चला बघून येऊया. चला. हा जावा जा, तुम्ही जावा हिरीवर बघा किती माणसं जमल्यात ते. प्रचार करा तुमचा, आम्ही इथं गोदाकांकडे लक्ष देतो. अंजली तू जा बघ जाऊन. अगं मला बरं आहे आता, आणि आता गोळी खाल्ली की मी. जावा जावा, समजा गाव जमलाय हिरीवर, जावा. बघून येतो आम्ही. खर तर गोदाक्कांसाठी प्यायला गरम पाणी करणार होतो आम्ही आता, पण आता पाणीच नाही. त्यात जाऊबाई बी नाहीत. नाही पण असू द्या, कालचा जाऊबाईंचा प्रचार हुकलाय ना व, आज न ग हुकायला. हा पण राणा भाऊजी, आज आपण मात्र आपला प्रचार करायला न का? आम्ही इथंच गोदाक्कांच्या जवळ थांबणार आहे, त्यांची काळजी घेत. ते ना एकनाथ, अशी कशी काय गळती लागली टाकीला? टाकी दुरुस्तीला आलती संध्या. अच्छा. सरपंचानी त्याचा प्रस्ताव बी केला होता, पण अचानक सरपंचानी राजीनामा दिला आणि सगळंच काम राहून गेलं. लय मोठा प्रॉब्लेम आहे का? आता त्यातलं मला काही कळत नाही, पण काम जरा मोठंच आहे असं वाटतंय. चला एकदा बघून घेऊ, मग कळलं आपल्याला. एकनाथ, अरे ती पाण्याची का भानगड? आता सगळ्यांनी सांगून सांगून दमलो मी. आरसाच्या गावच्या पाण्याच्या टाकीला गळती लागली या. दुरुस्त करून घे की, बोळा बिळा लाव की. आता बोळा लावायला ती काय मोरी आहे? अरे गावच्या पाण्याची टाकी आहे ती. म्हणून म्हणते दुरुस्त करून घे. आता मी इंजिनियर असतो तर ग्रामपंचायतच्या शिपाईचं काम कशाला केलं असतं? म्हणजे तू असं बिन पाणी ठेवणार आम्हाला? सच्चा शांत तू जरा, आम्ही सगळे तिकडे चालू. चल बघूया काय भानगड आहे ते. चल लवकर. हाय का काय रे ना, कशी काय लागली गळती? आता काय सांगू तुम्हाला, सकाळपासून सांगून सांगून जीव गेला माझा. अरे काय सांगितलं ते तरी सांग. पाण्याची टाकी दुरुस्त करावी लागणार आहे. असं आहे होय? अहो दादा, किती बी मोटर चालू केली तरी टाकी भरत नाही, गळती सुरू आहे. अहो कवाचं जुनं बांधकाम आहे, मी लहानपणापासून बघतोय हीच टाकी आहे. वहिनी, अहो आपल्याच्यानं व्हायचं नाही, इंजिनियर बोलवायला पाहिजे. उगाच आपण काय ती करायला जायचो आणि अजून गळती लागायची, ते बघा की. हो एकनाथ, हे कवा चालू व्हायचं? आता इंजिनियर येणार आणि मग तो सांगणार. तोपर्यंत गावानं काय करायचं? अरे नदीचं पाणी घ्यायचं म्हटलं तर कारखान्याची अख्खी मळी नदीत. माणूस झटक्यात अंतरून धरतोय. विहिरीवर मरणाची गर्दी जमले, विहिरीचं पाणी पुरणार आहे काय गावाला? तोपर्यंत काय करायचं आम्ही? तुम्ही काही काळजी करू नका, आपण दुरुस्त करून घेऊया टाकी. ग्रामसेवकांनी सांगायला पाहिजे, दुरुस्तीचा प्रस्ताव त्यांच्याकडेच आहे. मग चला की तिकडे जाऊया. हो, आजचा एक दिवस कसा तरी ऍडजस्ट करा, आपण आजच्याच पाण्याची टाकी दुरुस्त करून घेऊया. काल गावातल्या लोकांनी माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या होत्या, पण मी त्या पूर्ण करू शकले नाही. आज मात्र असं होणार नाही. त्यांना दिलेला शब्द मी नक्की पूर्ण करीन.